पेढा कुठे? पेढा पेढा कुठे? कुठे बरं? इथे पेढा आहे. आम्ही खाऊ खाऊ. मस्त लागतोय. आणि बर्फी कुठे? बर्फी कुठे बरं? सापडली. आम्ही खाऊ खाऊ. नको. छान लागते. घोडा आवडला भवानी बाळाला. आणि घोड्यावरचा राजपुत्र कुठे? राजपुत्र कुठे? दूर गेला. आपण आणूया त्याला आणि मग भवानी बाळ त्या राजपुत्राशी खूप खेळणार. काय काय खेळणार? घोडा घोडा खेळणार, बेडूक उड्या खेळणार, काचपुरी खेळणार, खूप खेळणार. हो ना? आणि हो, आपण काय करायचं माहितीये? त्या राजपुत्राला ना गोष्ट सांगायला सांगायची. आणि मग आमचं भवानी बाळ त्या राजपुत्राच्या पोटावर बसणार आणि मग गोष्ट ऐकणार. पोटावरून उठायचंच नाही. कळलं? बहिणीसा, काय हो हे? केवढं तुमचं भाग्य. तुम्ही युवराजांबरोबर राहिलात, मायेची सोबत दिली. नाहीतर एखादी असती तर केव्हाच घाबरून निघून गेली असती. पण तुम्ही राहिलात. आम्ही राहिलो दादासाहेबांच्या सोबतीला. त्यांच्यावर आणि आजूबाजूला लक्ष ठेवायला कोणीतरी पाहिजेच होतं ना. बहादूर गडावर त्या बहादूर खानाने तर दादासाहेबांच्या सरबतात विष मिसळलं. काही नाही हो, दादासाहेबांना वेळोवेळी सावध करता आलं इतकंच. तीच मोठी कामगिरी. पण बत्ताशीबाई, खूप दिवस मोडले हो तुमचे. नाही नाही म्हणून 2 वर्षे झाली. आता जाधवराव पाहुणे तुम्हाला गडावर थांबू देणार नाही. तुम्हाला जावं लागेल. मग काळजीत का आहात? निदान युवराज गडावर येईपर्यंत तरी थांबला असतात तर आम्ही एकट्या होऊन जाऊ. कुलमुखत्यार, खमक्या व्हा आता. हे असं लेचपेच राहून नाही चालणार. आणि तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही लगेच सासरी जाणार आहोत ते? जाधवरावांनी तसा पवित्रास घेतलाय. आम्ही बोलू त्यांच्याशी, सांगू त्यांना. तुम्ही नका काळजी करू. दादासाहेब आल्यानंतरच आम्ही जाऊ. मग दुधात साखऱ्या, साखऱ्या आणि केशर सुद्धा. पण बत्ताशीबाई, आम्हाला कुणकुण लागली हो. कारभारी मंडळींना युवराजांना गडावर येऊ द्यायचं नाही. मग पुन्हा काही दावे लागतील, आरोप होतील आणि आम्हाला ते होऊ द्यायचं नाही. त्यासाठी आम्हाला काही दिवस गडावर तुम्ही हव्या आहात. थांबू आम्ही आणि कारभाऱ्यांना छावणीतलं राजकारण समजून सांगू. नाही ऐकणार ते. आम्ही सांगू त्यांना. आणि आता तुम्ही आम्हाला आमच्या भाचीबाईंशी जरा बोलू द्या. त्यांच्याशी खेळू द्या जरा आम्हाला. पावलं तुम्हालाच उचलावी लागतील महाराणी साहेब. राजाराम राजेंसाठी आणि स्वराज्य हितासाठी. यातून स्वराज्य हित कसं साध्य होईल? राजाराम राजांचा शांत स्वभाव हा भावी राजा होण्याचा आहे. त्यामुळे माणसात माणूस राहील, कारभारी सेवेत आनंदात राहतील, राज्य वाढेल, महाराजांनाही आनंद होईल. पण ही उग्र प्रकृती काय कामाची? आता तुम्ही तुमचा पवित्रा सोडा, जगदंबा व्हा. पण त्यामुळे काय होईल? महाराजांना रोखता येईल. आणि महाराजांना रोखले
की ते पन्हाळगडावर जाणार नाहीत. आणि ते पन्हाळगडावर नाही गेले म्हणजे शंभू राजांचा गैरसमज होणार. ते अजून 6 महिने लांबवू म्हणजे शंभूराजे चिडतील. आणि शंभूराजे चिडले की रागाच्या भरात हमखास चूक करतील आणि आपले काम साधेल. पण महाराजांना रोखणार कोण? आम्ही? सदरेवरून आम्ही, अर्थात अष्टप्रधान, एक सोडून. आणि घरातून महाराणी साहेब, आपण. लक्षात घ्या, स्वराज्यात पित्यापेक्षा छत्रपती मोठे आहेत, हे ध्यानी ठेवा. ठीक. आणखी आतापासून हंबीररावांना म्हणजे तुमच्या मोठ्या बंधुराजांना मायेत बांधायला सुरुवात करा. हंबीरराव शंभूराजांकडे कल्लेत, त्यांना इकडे वळवायला हवे. अहो, स्वराज्य हितासाठी. तुम्ही म्हणताय तसंच होईल. आमच्या बाळराजेंसाठी आणि स्वराज्य हितासाठी महाराज पन्हाळ्यावर जाणार नाहीत, हे खात्रीशीर. ह्या खात्रीसाठी आता पहिलं काम महाराजांना रोखायचं. बस. केवळ रोखतो म्हणून महाराजांना रोखता येणार नाही, कारण येसूबाईंचा प्रयत्न असणार शंभूराजेंना रायगडावर आणण्याचा. आणि त्या अगोदर महाराजांना पन्हाळ्यावर जाऊन भेटवण्याचा. तसा प्रयत्न सुरू आहे त्यांचा. यात त्या एकट्याने, त्यांच्यासोबत आमच्या धाकट्या बाई साहेब आणि राणू अक्का, त्यांचीही हीच इच्छा असणार. असू दे, इच्छा कोणाची नसते, सगळ्यांचीच असते. येसूबाई कुलमुक्तियार असल्या तरी सुनबाई आहेत. त्या तुम्ही गप्प राहा म्हणाल तर तुमच्या पुढे जाणार नाहीत. आणि पुतळा राणी साहेबांचं म्हणाल तर तुमच्या शब्दापुढे जाणार नाही. आम्हाला इतरांची काळजी नाही, काळजी वाटते ती राणू अक्कांची. राणू अक्कांची काय काळजी करायची? त्यांना सासरी पाठवून द्या. खरंच की, हे आमच्या लक्षातच आलं नाही. हो, त्यांना पाठवून द्या. जाधवरावांना बोलवून घ्या आणि आनंदानं पाठवणी करा. आनंदानं. आणि त्यांना नीट समजावून सांगा, माहेरापेक्षा सासरी लक्ष द्या म्हणून. आता तेच करायला पाहिजे. करा. कारण राणू अक्का शंभूराजांसाठी जीवाचीही पर्वा करत नाहीत. हे तुम्ही बघितलंय. काय सोपी गोष्ट नव्हती मोगलांच्या छावणीत जाऊन राहायचं. बेडरपणानं राहिल्या, शंभूराजांवर लक्ष ठेवून होत्या त्या. आम्ही तर ऐकलंय दिलेर खानी राणू अक्कांना चपापत होता. त्यांना जर आपलं नियोजन कळलं तर त्या तुम्हालाही जा विचारायला बसल्यात. आणि महाराजांनाही जा म्हणून सांगतील त्या. हो, तुमचं म्हणणंही खरं आहे. म्हणून गोड बोलून पाठवा सासरी, म्हणजे तुमच्या मार्गात अडथळा राहणार नाही. काहीही करा, पण राणू अक्कांना सासरी पाठवाच. बघतो आम्ही. झाड निसवायचं असेल तर त्याच्या खालच्या अनावश्यक फांद्या तोडाव्या लागतात. राजाराम राजेंचं भलं करायचं असेल तर हे करावंच लागेल. करा. मग बघा, पायथ्याला थांबलेलं दैव बुरुजावर उडी मारून आपल्या महालात आलंच म्हणून समजा. निघतो आम्ही. आज्ञा. अहो काय सुरनीस, आम्हाला कुठे मुजरा? गपलत झाली वाटतं आपली. नाही, गफलत नाही, मुद्दामच मुजरा केला. म्हणजे करावासा वाटला. खरंच
तुमच्यासारखा माणूस बघितला नाही मी. कशाबद्दल बोलताय तुम्ही? समजलं नाही आम्हाला. अहो, तुमच्या मोठेपणाला हा माझा मुजरा, तुमच्यातल्या सोशिकतेला मुजरा, तुमच्यातल्या त्यागी नवऱ्याला हा माझा मुजरा. नाही पंत, तुम्ही जे बोलताय ते अहो, ही काय साधी गोष्ट नाही. आज खिनभर बायको नजरेला दिसली नाही तर माणसं वेडीपिशी होतात. आज आपण घरात आणि बायको बाहेर म्हटल्यावर भल्या भल्यांची टाळकी फिरतात. पण तुम्ही नाही, उलट कौतुक केलं बायकोचं. केवढा विश्वास बायकोवर. म्हणजे बघा ना, आज 2-2.25 वर्ष झाली तुमची गाठभेट नाही, बोलाचाली नाही. पण मेणा दस्त झाला म्हटल्यावर तुम्ही जी तलवार बाहेर उपसली आणि काय म्हणाला माहितीये? अहमदनगरचा किल्ला खणून काढेन पण राणूबाईंना घेऊन येईन. खरंच हे ऐकून आमचं पांगच पिटला हो. हो, कसं आहे पंत, आम्ही पायरीचा दगड ही आमची लायकी, पण महाराजांनी आम्हाला पारखलं आणि गाभाऱ्यात नेऊन बसवलं. एवढा मान दिला. अहो, छत्रपतींच्या पोटचा गोळा आमच्या पदरात, हे आताच समजालं. पण तरीही तुम्ही एवढं करता बायकोसाठी, एवढा विश्वास ठेवता. कसं आहे पंत, एकदा वाण लक्षात आला की परत मळायचं, परत बडवायचं, परत उपणायचं काय गरज आहे ना? सारखं सारखं वारं देत परत उपणायची काय गरज आहे? एकदा लक्षात आलं की आपला मोती दाणा आहे की विषय संपला. हो, पण तरी पुरुषाचा पुरुषार्थ ही गोष्ट वेगळी बरं. तो रणांगणात. म्हणजे बायकोच्या पराक्रमानं नवऱ्याची रया जाते आणि नवऱ्याच्या पराक्रमानं बायकोचा मान वाढतो. आता तुम्ही पराक्रम करा. हे गडावर अडकून पडण्यापेक्षा एखादी मोहीम घ्या हाती. नाहीतर मग लोक निंदा करतात मागून. तुमचं म्हणणं बरोबर आहे पंत, पण महाराजांकडून अजून तसा काही प्रस्ताव आलेला नाही. त्यांच्याकडून कसा प्रस्ताव येईल? अहो, तुम्ही जावई नाहीत का? आणि ते कसे सांगणार पाहुण्यांना लढाईला जा म्हणून? म्हणून तुम्ही मोहीम मागून घ्यावी. विचारून बघू. हा, म्हणजे नवरा म्हणून आपलाही आब राहील, गडावर दराराही अबाधित राहील. अहो, राणू अक्कांनी एवढी कर्तबगारी गाजवली, तसे तुम्ही मारा मैदान. अहो, महाराजांपेक्षा मला मोठा आनंद होईल. नाही, ते आहेच मनात आमच्या. बस बस, आता कसं बोललात? अहो, रायगड रयतेसाठी, तुमच्यासाठी सासूरवाडी. आणि सासूरवाडीत किती दिवस राहायचं असतं? 2 दिवस. तिसऱ्या दिवशी जावयाचा मान मानेवरून खांद्यावर ओघळलेला असतो. आणि तुम्ही तर मानी. मोहीम असेल तर ठीक, आणि नसेल तर आपण भलं, आपलं घर भलं, आपली बायको भली. काय तुमचं रास्त आहे पंत, पटलं. पटतंय ना? मग चला या. बाईसाहेब, बघा बरं पीठ. हे नीट भाजून घे. थोरल्या बाईसाहेब, आपण मुतपाक खाण्यात काय करताय? लाडू करतोय. अगं बाई, शंभूराजे अजून स्वराज्यात पोहोचलेही नाहीत आणि आपण त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवायला सुरुवातही केली. हा? लाडू फार आवडतात शंभूराजांना आणि डाळीच्या पिठाचे लाडू तर जास्तच आवडतात. तुमच्या हातचे लाडू खाऊन ते खुश होतील. धाकट्याबाई साहेब, इतके दिवस ते आपल्यापासून लांब आहेत. आता आले ना की गप्प राहायचे नाही. काय खाऊ आणि काय नको असं होईल त्यांना. त्यांच्यासाठीही लाडू करूच आम्ही. पण आता ते पन्हाळ्याच्या रस्त्यावर आहेत. ते येईपर्यंत लाडू खराब होतील. पण मग ही सगळी तयारी कोणासाठी? राणूबाईंसाठी. त्या आता सासरी नाही का जाणार? परंतु थोरल्या बाई साहेब, एवढी काय घाई आहे? आत्ता तर आल्यात त्या छावणीतून. छावणीतून आत्ता आल्या आहेत, पण सासरहून माहेरी येऊन त्यांना कित्येक दिवस लोटले. छत्रपतींची लेक असली तरी ती सासूरवाशीण आहे. आणि सासूरवाशीण इतके दिवस माहेरी धरून ठेवणं हे रीतीला धरून आहे का? नाही, पण थोरल्या बाई साहेब,
आपल्या समोर कोणी काही बोलत नाही, पण मागून 10 तोंड बोलतात. आणि आता तर बिलामत होता होता वाचलीये. नाहीतर काय झालं असतं आणि काय नाही. आई जगदंबाची कृपा, आई जगदंबा आपल्या पाठीशी उभी होती म्हणून आपली पोरगी सुखरूप घरी परतली. थोरल्याबाई साहेब, अहो परक्याचं धन ते. जिकडचं तिकडे राहिलं तर जीवाला घोर लागत नाही. त्यात या अशा मागचा पुढचा विचार न करणाऱ्या. मग राखण कोणाला करावी लागते? आपल्यालाच. त्यापेक्षा आम्ही म्हणतो त्या सुखरूप आल्या आहेत, तशाच सुखरूप आनंदात सासरी जाऊ दे, म्हणजे आपली काळजी मिटली. तेही खरंच आहे. आणि काय हो, बोल लागणार तर कोणाला? तुम्हाला आणि आम्हाला. पाहुणे रावळे काय म्हणतील? हे असले लाड करण्यापेक्षा या अशा गोष्टी नकोच. आणि खरंच आता त्यांचे दिवस सासरी राहण्याचे आहेत. सासू सासरे सुद्धा राणूबाईंचा धोसरा काढत असतील, म्हणून म्हणतोय त्यांना सासरी जाऊ द्या. सणावाराला आपण त्यांना पुन्हा बोलवू. किती दूरचा विचार करता हो तुम्ही. अहो लेक आपलीच आहे. आपण विचार नाही करणार तर कोण करणार? तुमचा हा थोरलेपणा बघितला ना की खूप समाधान वाटतं. आता विषय निघालाच आहे तर राणूबाईंना भेटून घेऊ आपण. जी. बाळाजी पंत, दर्या सारंग दौलत खानांना पत्र लिहायला सांगितलं होतं, खानदेरीचा तट बांधण्याविषयी. आठवलं? पत्र लिहून तयार आहे. आपली मुद्रा उठली की लगेच रवाना करतो. पंत, तातडीचं पत्र होतं, आमच्यासाठी कशाला थांबलात? परंतु महाराज, मुद्रा. बाळाजी पंत, अहो तुमचं हस्ताक्षर सर्व किल्ल्यांवरील किल्लेदार सरदार ओळखतात. राजमुद्रा उमटवली नसली तरी देखील तो रायगडाचा आदेशच मानतात सगळे. माफी असावी, परंतु महाराज, या बसा. अहो बसतायत कसले? घोड्यावरच आले जाधवराव. म्हणजे वाईला निघावं म्हणतोय. अचानक? अहो शेवटी आपले जावई आहेत, स्वाभिमानी आहेत. ते थोडं थांबणार आहेत सासूरवाडीला. जास्तीत जास्त 1-2 मुक्काम. तिसऱ्या दिवशी त्यांचा घोडा पाचार ओलांडून वाईच्या दिशेने. कर्तबगार पुरुष, कर्तबगार जावई कधी राहिलाय का सासूरवाडीला? ते झालं, पण महाराजांनी कुठे जावयाचं नातं लावलंय? नाही लावलं. पण महाराज, आता जाधवरावांची तलवार सुद्धा म्यानातून बाहेर यायला सळसळत असणारच. तेही आहेच. मी काय म्हणतो, एखादी मोठी मोहीम सोपवावी तातडीनं. मोहीम सोपवू, पण इतकीही तातडी नको. राणूबाई दिलेर खानाच्या छावणीतून सुटल्यानंतर त्या दोघांची नीट भेटही झालेली नाही. त्यात मोहिमा कसल्या सोपवतात? अहो, राणू अक्कांचं स्वराज्य प्रेम आणि त्याला जाधवरावांचा पाठिंबा, मग कसला आलाय निवांतपण? परवानगी द्यावी. वाईला निघावं म्हणतोय. जरूर. आम्ही तुमच्या निघण्याची तयारी करायला सांगतो आणि शंभूराजांना पन्हाळ्यावर भेटायला येणार आहोत. तेव्हा जाताना किंवा येताना वाईत नक्कीच येऊन जा. तेव्हा मोहिमेबद्दल बोलू. आपण याल तो दिवस सण म्हणून साजरा होईल महाराज. चला, आता राणूबाईंना निरोप द्यायला हवा.